मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून अन्याय अत्याचार सुरू आहे। या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संविधानिक जे काही मला आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या दृष्टीने जनतेचा उमेदवार म्हणून मी आज माझी उमेदवारी घोषित करीत आहे। इथे होणाऱ्या अन्याय अत्याचार इथल्या समस्या यासाठी कायम प्रामाणिक राहून त्या सोडवण्यासाठी कायम पद्धतीने मी माझा पूर्ण वेळ देणार आहे। गेल्या 20-22 वर्षामध्ये मी याआधी पण या मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या तळागाळातील लोकांच्या सर्व प्रवर्गातील लोकांच्या प्रश्नासाठी समस्यासाठी 24 तास उपलब्ध होतो। त्यांच्या अडीअडचणीवर सुखदुःखात मी सोबत होतो, आजही राहील। आणि आज लोकप्रतिनिधी या ज्या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून हे स्वकल्याणासाठी जे आपापल्या सगळ्या जेवढे जे संविधानिक आयुध आहेत त्या आयुधाचा गैरवापर करून लोककल्याणकारी योजना न राबवता कमिशनखोरीच्या ज्या सगळ्या चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी आणि एक चांगलं कार्य करण्यासाठी मी ठामपणे सक्षमपणे या विधानसभेची निवडणूक लढणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि मराठा आंदोलन जे आहेत मनोज जरांगे पाटील या दोघांच्याही आंदोलनात आपण सहभागी झाला होता आणि दोघंही महाराष्ट्रात उमेदवार जे आहेत विधानसभेचे उभे करणार आहात। आपण दोघांची कोणासोबत चर्चा सुरू आहे? नाही, ज्यावेळेस ते समस्या मांडण्यासाठी त्यांचे आंदोलनं उपोषणं सुरू होते त्यावेळेस त्यांच्या माझ्या चर्चा सुरू होत्या, परंतु आज राजकीय भूमिका जेव्हा ते घेत आहेत त्यावेळेस सध्या त्या संदर्भात माझी त्यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही। परंतु त्यांच्या सगळ्या राजकीय आंदोलनामध्ये आंदोलन सोडून सामाजिक विषयामध्ये मी सगळ्यांच्या सोबत आहे, तसं त्यांच्याही सोबत आहे। तुम्ही भाजप आणि संघाच्या मुश्किलमध्ये वाढलेले आहे, तर त्यांचा अजून तुम्हाला पाठिंबा आहे? खरोखर आता मी तो एक कार्यकर्ताच आहे। आजही मी कार्यकर्ताच असतो। ज्या पक्षात तो काम करतो त्याचा तो आजन्म कार्यकर्ता असतो। राजकीय भूमिका सामाजिक भूमिका वेगळ्या असतात, परंतु जनता जी आहे ती जनता कायमस्वरूपी माझ्यासोबत आहे आणि भविष्यातही राहील। मेहकरमधल्या आमदार खासदारच्या जे दादागिरी आहे त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? जनतेनेच आता समोर यायचं ठरवलं आहे। जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित त्याला लढणार आहे आणि त्यांना या मतदारसंघातील जनता काय करून दाखवते हे 2024मध्ये साधारण 65,000 मताच्या फरकाने ही सीट लढणार आहे आणि आम्ही जिंकणार आहोत।